Morning. Today we are going to start our second prose, playing the English Gentleman, written by M.K. Gandhi. About the author, Mohandas Karamchand Gandhi, 1869 to 1948, popularly known as Mahatma Gandhi, Gandhiji or Bapuji, was a leader of India's national freedom struggle. Apart from being a political leader, Gandhi was also well known for his strict adherence to truth. His campaigns for human rights, for championing the philosophy of non-violence, Gandhi's life and teaching inspired many important leaders and socio-political movements, not just in India but around the world. Although he did not win the Nobel Prize himself, many winners of the Nobel Prize for Peace have acknowledged Gandhi's influence on their lives. We know very well Mahatma Gandhi. We call him our Rashtrapita, father of nation. Popularly known as Mahatma Gandhi, we also call him Bapuji, Bapu. There are various, we can say, epithets regarding the calling of Mahatma. We know very well about his struggle for freedom, and only under his guidance we could get our freedom from British rule. Apart from being political leader, Gandhi was also well known for his strict adherence to truth. ॲडहरन्सचा अर्थ होतो एकदम फॉलो करणे, चिपकून राहणे. ॲडहरन्स म्हणजे एखाद्या आपल्या तत्वाला चिपकून राहणे, त्याला तंतोतंत फॉलो करणे स्ट्रिक्टली. आपल्याला संपूर्ण आयुष्य जर आपण महात्मा गांधींचं बघितलं तर आपल्याला असं दिसेल ते एकदम सत्याचे पुजारी होते असं आपल्याला म्हणता येईल. ही कम्पेन फॉर ह्युमन राईट्स आपल्याला दिसतात त्यांच्या काळामध्ये. हरिजन चळवळ असेल किंवा बाकीच्या चळवळ असेल, साऊथ आफ्रिकेमध्ये जे त्यांनी तिथच्या शेतकऱ्यांसाठी जे उठाव केले असेल, भारतामध्ये सुद्धा हरिजनांसाठी त्यांचे कार्य असेल, हे सगळं जर आपण बघितलं तर कुठं जाती निर्मूलनाचा प्रश्न असेल, या सगळ्यांमध्ये कुठंतरी त्यांनी मानवतेचा पूजा करण्याचे प्रयत्न केलेले आपल्याला दिसतात. फॉर चॅम्पियनिंग द फिलॉसॉफी ऑफ कम्पेन फॉर ह्युमन राईट्स अँड फॉर चॅम्पियनिंग द फिलॉसॉफी ऑफ नॉन व्हायलन्स. आणि आपल्याला माहीत आहे जेव्हा भारत स्वातंत्र्याची वेळ होती तेव्हा पहिला उठाव आपल्याला दिसतो की 1857ला झाला. तेव्हा कुठंतरी आपण कमी पडलो त्यांच्या दारुगोळ्यापुढे म्हणा किंवा त्यांच्या शस्त्रांपुढे म्हणा. एवढा मोठा भारत देश जरी असला तरी इंग्रजांच्या शस्त्रांपुढे आपण कमी पडत होतो. त्याच्यामुळं मग त्यांनी एक नवीन प्रयोग अख्ख्या जगामध्ये नवीन प्रयोग त्यांनी जो केला होता तो म्हणजे नॉन व्हायलन्स, अहिंसा. आणि आपल्याला चांगल्या प्रकारे माहीत आहे की फक्त त्यांच्या शस्त्रामुळे, त्यांच्या अहिंसेमुळे आपण आपला भारत ब्रिटिशांच्या ज्याच्यापासून वेगळा करू शकलो किंवा स्वतंत्र करू शकलो, स्वातंत्र्य मिळवू शकलो. असे महान लीडर आपल्याला कसे घडतात, एकदम सामान्यातून असामान्य कसे होतात, याचं छोटंसं उदाहरण आपल्याला या पाठामधून पाहायला मिळणार आहे. Gandhi's life and teaching inspired many important leaders and socio-political movements, not just in India but around the world. अख्ख्या जगामध्ये जर आपल्याला पाहायला मिळालं तर हे नॉन व्हायलन्स आहे, गांधीची टीचिंग असेल, त्यांनी सांगितलेले सत्याचे प्रयोग असेल, या सगळ्यांमुळे आपल्याला माहीत आहे की अख्ख्या जगामध्ये त्यांचे फॉलोअर होते, आताही आहे. आणि संपूर्ण जगाला एक मार्गदर्शक ठरावं असं व्यक्तिमत्व आपल्याला गांधीजींचं पाहायला मिळतं. although he did not win Nobel Prize himself, आपल्याला माहीत आहे की त्यांना नोबेल प्राईज फॉर पीस वगैरे असं काही मिळालं नाही. बट मेनी विनर ऑफ नोबेल प्राईज फॉर पीस, पण जेवढ्या लोकांना नोबेल प्राईज फॉर पीस मिळालेला आहे
हॅव ॲक्नॉलेज गांधीजीज इन्फ्लुएन्स ऑन देअर लाईव्स. आणि त्यांना जेव्हा आपण विचारतो तेव्हा ते म्हणतात की त्यांच्यावर जर सगळ्यात मोठा प्रभाव असेल तो आपल्या गांधीजींचा प्रभाव त्यांच्यावर आलेला दिसते. एक छोटीशी ब्रीफ इन्फॉर्मेशन रिगार्डिंग अवर ऑथर एम के गांधी और बापूजी वी हॅव सीन अबाउट द स्टोरी. व्हॉट दिस स्टोरी इज अबाउट. गांधीज ऑटोबायोग्राफी द स्टोरी ऑफ माय एक्सपेरिमेंट विथ ट्रूथ ही त्यांची ऑटोबायोग्राफी आहे. आपल्या लायब्ररीमध्ये अवेलेबल आहे, अवश्य वाचून घ्या. वॉज फर्स्ट पब्लिश्ड इन गुजराती इन 1927. सगळ्यातला आपल्याला त्यांची जे ऑटोबायोग्राफी आहे, आत्मचरित्र असेल, आत्मकथा असेल, हे सुरुवातीला त्यांनी गुजरातीमध्ये लिहिल्या गेली आणि इट वॉज पब्लिश्ड इन 1927. इट वॉज ट्रान्सलेटेड इन टू इंग्लिश सून आफ्टर. आणि त्याच्यानंतर लगेच त्या ऑटोबायोग्राफीचं आपल्याला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन झालेलं दिसते आणि त्याच्यातूनच हा भाग घेतलेला दिसते. द फॉलोइंग एक्स्ट्रॅक्ट टेकन फ्रॉम चॅप्टर 15 ऑफ फर्स्ट वॉल्यूम नॅरेट्स द इन्सिडेंट फ्रॉम द टाईम ही वॉज स्टडिंग टू बी लॉयर इन लंडन. तर हा जो इन्सिडेंट दिसते आपल्याला, की आपल्याला माहीत आहे की त्यांनीसुद्धा बार ॲट लॉ केलेलं होतं, ते सुद्धा बॅरिस्टर होते. तर त्यांचा जो अनुभव आहे लंडनमध्ये शिकत असताना किंवा त्या लॉचं शिक्षण घेत असताना कशाप्रकारे स्वतःला त्यांनी त्या इंग्लिश सोसायटीमध्ये ॲडॉप्ट करण्याचा प्रयत्न केला. रिटन इन पेशियंट अँड ह्युमरस टोन एक्स्ट्रॅक्ट रिकाउंट्स हिज व्हेरियस अटेम्प्ट टू बिकम इन द आईज ऑफ हिज इंग्लिश पियर्स मोर जेंटलमॅनली. तर आपला हा सगळा जो प्रताप या म्हणजे आपल्याला या पाठामध्ये जो दिसणार आहे की तिथेच इंग्लंडमध्ये राहत असताना इंग्लिश लोकांसोबत कसं जुळवून घेता येईल, त्यासाठी स्वतः मग तेवढंच जेंटलमॅन आपण जे म्हणतो इंग्लिश जेंटलमॅन कसं होता येईल, त्यासाठी काय काय स्वतःमध्ये परिवर्तन करावं लागतील, ह्या सगळ्यांची कैफियत या पाठामध्ये आपल्याला मांडलेली आपल्याला दिसते. पियर्स म्हणजे कोण? इंग्लिश ते मित्र जे असतात त्यांच्यासोबत राहणारे जे लोक आहे त्यांच्यासोबत आपण कसं एकदम चांगलं दिसलं पाहिजे किंवा त्यांच्या लायक दिसलं पाहिजे, त्यासाठी केलेले सगळे प्रयत्न या पाठामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. माय फेथ इन व्हेजिटेरियनिझम. व्हेजिटेरियनिझम म्हणजे काय? त्याला आपण शाकाहारी म्हणतो. म्हणजे जे हे आहे मटण असेल, चिकन असेल, फिश असेल, यांना वगळून फक्त जे व्हेजिटेरियन फूड घेतात त्यांना आपण व्हेजिटेरियन म्हणतो. माय फेथ इन व्हेजिटेरियनिझम ग्रीव ऑन मी फ्रॉम डे टू डे. द रिझल्ट ऑफ रीडिंग बुक ऑन व्हेजिटेरियनिझम वॉज दॅट द एक्सपेरिमेंट विथ माय डाएट केम टू टेक ॲन इम्पॉर्टंट प्लेस इन माय लाईफ. आता असंच शिकत असताना, तिथे लॉचा अभ्यास करत असताना त्यांच्या हातामध्ये एखादं व्हेजिटेरियनिझमवरचं पुस्तक पडलं असेल, बुक पडलं असेल, ते वाचल्यानंतर त्याचा इन्फ्लुएन्स जो आहे, त्याचा प्रभाव जो आहे जास्तीत जास्त गांधींच्या आयुष्यात पडत असलेला आपल्याला दिसून येते. डे टू डे, दिवसेंदिवस त्या व्हेजिटेरियनिझमकडे ते अट्रॅक्ट होत गेले असं आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याच्यामुळे द रिझल्ट ऑफ रिडिंग दॅट बुक ऑन व्हेजिटेरियनिझम was that experiments with my diet came to take an important place in my life. आणि ते व्हेजिटेरियनिझम तशा तंतोतंत डाएट आपण फॉलो करून पाहणे हा त्यांच्या जीवनाचा एक नित्य नियम बनून गेला. अँड दॅट ॲक्वायर इम्पॉर्टंट प्लेस इन हिज लाईफ अपार्ट फ्रॉम हिज स्टडिंग लॉ. ते लॉ शिकत असतानाच त्या व्हेजिटेरियनमधून आपण आपल्या जीवनामध्ये कसे आश्चर्यकारक बदल घडवू शकतो हे जेव्हा त्यांना कळलं, तर दॅट बिकेम इम्पॉर्टंट पार्ट ऑफ लाईफ. आणि त्याच्यामुळे त्यांनी मग त्याच्यावर वेगवेगळे प्रयोग करताना प्रयोग सुरू केलेत. मग त्यांनी हेल्थ वॉज द प्रिन्सिपल कन्सिडरेशन ऑफ दोज एक्सपेरिमेंट टू बिगिन विथ. आणि त्यामुळे व्हेजिटेरियनिझम फॉलो करणं म्हणजेच काय की सगळं प्रकारे आपलं जे हेल्थ आहे, आपलं जे शरीर आहे, आपले जे आरोग्य आहे, त्याला जास्तीत जास्त त्या एक्सपेरिमेंटचा मग तो भाग झाला. त्याच्यामुळे जे काही प्रयोग करायचे होते ते स्वतःच्याच हेल्थवर करायचे होते. त्याच्यामुळे तो व्हेजिटेरियनिझम आहे, ते आपण त्याला म्हणतो आहारशास्त्र वगैरे असेल एकदम, तर ते शाकाहारीपणा असेल, हे सगळं त्यांच्या आयुष्यात कसं महत्त्वाचा भाग होऊन गेला. आणि त्याचा संपूर्ण इम्पॅक्ट जर एक्सपेरिमेंट जर करायचा असेल तर त्यांच्या शरीरावरच करायचा होता. मधल्या काळामध्ये मीनव्हाईल माय फ्रेंड हॅड नॉट सीज टू वरी अबाउट मी. आणि त्यासोबत त्यांचे एक मित्र होते.
माय फ्रेंड हॅड नॉट सीज्ड अर्थ काय ते थांबणे. टू वरी अबाउट मी, पण असेच माझे हे प्रयोग चालू असताना, व्हेजिटेरियनचे प्रयोग चालू असताना माझ्या आयुष्यावर त्याचा काय परिणाम होत आहे, माझ्या शरीरयष्टीवर काय परिणाम होत आहे, हे कोणाला तरी चिंता होती. आणि ते कोण होते? माझे मित्र होते. तर त्यांनी मात्र चिंता बंद केली नाही, त्यांची चिंता चालूच होती. हिज लव फॉर मी लेड हिम टू थिंक दॅट इफ आय परसिस्ट करणे म्हणजे काय? त्याच गोष्टीवर भर देणे, एखाद्या गोष्टीवर भर देणे. इफ आय persisted in my objection to meat eating, I should not only develop a weak constitution but should remain an outcast because I should never feel at home in English society. पहा, आता आपण जर इंग्लंडचा विचार केला तर तिथे खूप थंडी पडते आणि हे जे आहे मांसाहारी वगैरे आपण जे म्हणतो तर ते आपल्याला फॉरेनमध्ये किंवा इंग्लंडमध्ये पर्टिक्युलरली खूप जास्त खाताना आपल्याला लोक यासाठी दिसतात की ते गरम फूड आहे. तर त्याच्यामुळे असं त्यांच्या मित्राला असं वाटते की समजा अशाच प्रकारचं जर हा एक्सपेरिमेंट त्या व्हेजिटेरियन जर सुरू असला तर काय होईल? इफ ही परसिस्टेड इन दॅट मीट ऑब्जेक्शन टू मीट इटिंग, समजा गांधीजीने अशाच प्रकारे मीठ खाण्यावर किंवा मटण खाण्यावर जर बंदी आणली तर काय होईल? आय शूड नॉट ओनली डेव्हलप अ वीक कॉन्स्टिट्यूशन. कॉन्स्टिट्यूशन म्हणजे काय? शरीर रचना. आता कॉन्स्टिट्यूशन म्हणजे इथं राज्यघटना नाही, इथं काय? शरीर रचना. तर आपली पूर्णपणे काय होईल? शरीर त्यांचं वीक होईल. बट शूड रिमेन ॲन आउटकास्ट. आणि त्याच्यामुळं आता इंग्लिश सोसायटी जर म्हटलं तर मॅक्सिमम लोक जे असतात ते काय खातात? मीट इटर असतात. त्यांच्यामुळे त्यांच्यामध्ये हा एखादा जर असा हे असेल मटण न खाणारा असेल तर काय होईल? तो ही शुड बी कन्सिडर्ड ॲज आउटकास्ट, म्हणजे असा वेगळा माणूस आहे, आपल्या जातीतला नाही किंवा हा कशा म्हणजे आपल्या सोसायटीत न मॅनेज होणार आहे किंवा सामील होणार आहे अशा प्रकारे त्यांच्याकडे बघितलं जाईल. बिकॉज आय शूड नेवर फील ॲट होम इन इंग्लिश सोसायटी. आणि असंच जर माझं सुरू राहिलं आणि इफ गांधीजी ऑलवेज ऑब्जेक्ट टू मीट इटिंग दॅट वूड क्रिएट sometime image of Gandhiji as outcast in English society. That was the fear, that was worry his friends always feel. When he came to know that I had begun to interest myself in books on vegetarianism, he was afraid lest the studies should muddle my head and that I should fritter my life away in experiment, forgetting my own work and became a crank. त्यांना अशी भीती होती त्यांच्या मित्राला की इफ आय एंगेज माय सेल्फ इन दॅट एक्सपेरिमेंट विथ व्हेजिटेरियनिझम तर दॅट वुड क्रिएट हिंड्रन्स इन माय रिअल वर्क. आणि त्यांचं रिअल वर्क काय होतं तिथे इंग्लंडमध्ये गेल्यानंतर टू बिकम जेंटलमॅन होतं की टू बिकम लॉयर होतं. तर त्यांचं मेन वर्क काय होतं की त्यांना तिथे जाऊन लॉची स्टडी करायची होती. त्यांनी जर अशाच प्रकारे जर आपल्या वेगवेगळ्या प्रयोगामध्ये जर स्वतःला गुंतवून टाकलं, व्हेजिटेरियनिझम असेल किंवा काही वेगवेगळे प्रयोग असेल, स्वतःच्या शरीरावर करणं सुरू केलं, कदाचित मग बिमार पडले किंवा एखादं शारीरिक काही झालं तर काय होईल? म्हणून त्यांना एक भीती होती त्यांच्या मित्रांना की हे जे मेन आपला उद्देश आहे तो इथे येऊन लॉ स्टडी करायचा आहे, त्याच्याऐवजी हे वेगवेगळे प्रयोग करणं म्हणजे काय होईल? दॅट शूड मडल हिज हेड. मडल म्हणजे डोकं एकदम गांगरावून टाकणे किंवा हे करणे. आणि आय शूड फ्रिटर्ड माय लाईफ. फ्रिटर म्हणजे हे करणे, त्याला काय म्हणतो आपण? वाया घालवणे. इन एक्सपेरिमेंट. अशाच प्रकारे वेगवेगळे जर एक्सपेरिमेंट करत घेतले तर कदाचित गांधीची लाईफ आहे ती वाया जाईल, त्यांचं डोकं खराब होईल, त्यांच्या डोक्यात असे फालतूचे विचार येणं सुरू होईल. त्याच्यामुळे जो खरं मेन वर्क आहे टू बिकम अ बॅरिस्टर ते त्यांचं जे खरं काम आहे ते मात्र बाजूला राहून जाईल. अशा प्रकारचे एक जेन्युइन फिअर त्यांच्या मित्रामध्ये असलेले आपल्याला पाहायला मिळते. ओके, बाकीचं उद्या पाहू. थँक्यू.